नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे जीवनात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे याची. एका राजाची कन्या जिचे नाव वैराग्यवती होते. लहानपणापासूनच तिला वैराग्याची आवड. श्री हरी विष्णूजींची ती परम भक्त होती. तिला एकांताची आवड म्हणून राजाने तिच्यासाठी एक मंदिर स्थापन करून दिले. रोज ती मंदिरात नित्यनेमाने जाऊन श्री विष्णूजींची पूजा करायची. दिवसभर भजन कीर्तन, भगवंतांना भोग अर्पण करायची. त्यांना नाना अलंकारांनी सजवायची. एक दिवस ती पूजा अर्चना करून श्री विष्णूजींना नाना अलंकार चढवित होती तेव्हा एका चोराने हे बघितले. वैराग्यवती ज्या भावनेने तल्लीन होऊन पूजा करीत होती ते पाहून त्या चोराने जाणले की इतक्या साध्या सरळ राजकुमारीला फसवणे फारच सोपे आहे. मग त्या चोराने साधू महाराजांचा वेश घेतला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी वैराग्यवती भोग अर्पण करत होती त्यावेळी मंदिराच्या बाहेर उभे राहून भिक्षा मागण्यास सुरुवात केली. जसे वैराग्यवतीने साधूला पाहिले तसे बाहेर येऊन प्रणाम केला आणि म्हणाली, महाराज, आपण आज मंदिरात प्रसाद आणि जल ग्रहण करा. साधूच्या वेशातील चोर म्हणाला, अवश्य ग्रहण करू. जसे वैराग्यवतीने जल आणले तसे साधू म्हणाला, थांब मुली, तू कधी कोणाकडून दीक्षा घेतली आहेस का? जसे वैराग्यवतीने नाही म्हणून उत्तर दिले तसा तो साधू म्हणाला, मग आम्ही तुझ्या हातचे जल आणि प्रसाद ग्रहण करू शकत नाही असे म्हणून तिथून जाऊ लागला. वैराग्यवती अत्यंत सरळ स्वभावाची. महाराज प्रसाद ग्रहण न करता जातायत याचे तिला खूप वाईट वाटले आणि ती त्यांना म्हणाली, महाराज, तुम्हीच मला दीक्षा का देत नाही जेणेकरून आम्ही तुम्हाला प्रसाद देऊ शकू? साधूला तर हेच पाहिजे होते. त्याने सांगितले, पण त्यासाठी मुली तुला आमच्या आश्रमात यायला लागेल आणि तो दूर जंगलात आहे, कारण दीक्षा ही अशी काय सगळ्यांच्या समोर दिली जात नाही. वैराग्यवती म्हणाली, ठीक आहे महाराज, आम्ही जंगलात येऊन दीक्षा घेऊ. साधू म्हणाला, तुझे सगळे दागिने काढून एका गाठोड्यात बांधून ठेव, कारण मार्ग जंगलातून आहे. मग ते दोघेजण जंगलाच्या दिशेने निघाले. जसे ते जंगलात पोचले तसे साधू बनलेल्या चोराने वैराग्यवतीला एका झाडाला बांधून ठेवले आणि तिला म्हणाला, मुली, दीक्षा देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आम्ही 7 दिवसांनी परत येऊ आणि तुला सोडवू आणि त्यावेळी दीक्षा पूर्ण होईल. तोपर्यंत तुझे दागिन्यांचे गाठोडे आम्ही आश्रमात घेऊन जातो आणि सुरक्षित ठेवतो. आणि लक्षात ठेव, हे गुरुजींनी बांधलेले बंधन आहे. आमच्याशिवाय कोणी सोडवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी राजाला समजले की वैराग्यवती मंदिरात नाही. मग राजा घोड्यावर स्वार होऊन काही सैनिकांना बरोबर घेऊन वैराग्यवतीच्या शोधार्थ निघाला. जंगलात त्याला दिसले की वैराग्यवतीला एका झाडाला बांधून ठेवले आहे. मग त्याने आपल्या मुलीला विचारले, तुला असे झाडाला कोणी बांधून ठेवले? ती म्हणाली, आमच्या गुरुने. आणि सर्व वृत्तांत राजाला सांगितलं. जेव्हा हे राजाने ऐकले तेव्हा तो म्हणाला, कोणी साधू महाराज वगैरे नाही, तर चोराने तुला बांधून ठेवले आहे आणि तुझे दागिने लंपास करून घेऊन गेला. वैराग्यवती इतकी साधी सरळ निर्मळ मनाची होती की तीही गोष्ट मानायलाच तयार नव्हती की एका चोराने तिला फसवले आहे. तिने राजाला सांगितले की ते आमचे गुरु आहेत आणि 7 दिवसांनी आम्हाला दीक्षा देणार आहेत, तेव्हा तुम्ही सगळेजण परत जा. मग काय, राजकन्येच्या हट्टापुढे सगळेजण माघारी फिरले. 2 दिवस सरले. तसे मंदिरात भगवान विष्णूजींना 2 दिवस काही भोग मिळाला नाही, पूजा अर्चना झाली नाही. मग त्यांनी नारद मुनींना बोलावणे धाडले. मुनीवर, आमच्या भक्ताला घेऊन या, 2 दिवस आम्ही अन्न ग्रहण केले नाही. मग नारद मुनी नारायण नारायण असा जप करत जंगलात आले. दिव्य दृष्टीने त्यांनी जाणले होते वैराग्यवती कुठे आहे ते. वैराग्यवतीला पाहून म्हणाले, बेटी, तुला या जंगलात असे कोणी बांधून ठेवले आहे? मी तुला आता मुक्त करतो.
वैराग्यवती म्हणाली, मुनिवर, तुम्ही देवर्षी नारद आहात ना, मी तुम्हाला प्रणाम करते, पण मला बंधनातून तुम्ही मुक्त करू शकत नाही. ती आमच्या गुरूंची आज्ञा आहे की ते दीक्षा देऊन मला मुक्त करणार आहेत. आता नारद मुनी म्हणाले, असे कोण गुरु आहेत जे शिष्याला बांधून ठेवतात? वैराग्यवती म्हणाली, हीच तर त्यांच्या बंधनाची महिमा आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साक्षात देवर्षी नारद मुनींचे दर्शन आम्हाला घडले. जर त्यांनी बांधले नसते तर आम्ही तुमच्या दर्शनाला मुकलो असतो. वैराग्यवती बंधनातून मुक्त व्हायला तयार नाही म्हटल्यावर नारदजींचा नाईलाज झाला. मग ते विष्णूजींकडे गेले. त्यांना सांगितले, प्रभो, तुम्ही प्रत्यक्षच चला. भगवान विष्णू भक्ताच्या सुटकेसाठी जंगलात आले. प्रत्यक्ष नारायणाला पाहून वैराग्यवतीला परम आनंद झाला. त्यांना तिने प्रणाम केला. भगवान सुटकेसाठी पुढे येताच वैराग्यवती म्हणाली, प्रभो, आज प्रत्यक्ष तुमचे दर्शन आम्हाला घडले, पण जोपर्यंत गुरूंची आज्ञा होत नाही तोपर्यंत आम्ही बंधनातून मुक्त होणार नाही. भगवान म्हणाले, तो साधू नाही, चोर आहे. ते काहीही असो, पण आज त्यांच्या बंधनामुळेच आज तुमचे दर्शन आम्हाला घडले. ही तर गुरुमहिमाच म्हणायची. आता भगवंतांची पंचायत. भक्त बांधले गेलेत. मग नारद मुनींना सांगितले, शोधून काढा त्या चोराला. नारदजी म्हणाले, कुठे शोधणार? भगवान म्हणाले, असेच कुठेतरी चोरी करत असणार. मग नारद मुनींनी चोराला शोधून काढले. आता प्रत्यक्ष नारद मुनींना पाहिल्यावर चोराने प्रणाम केला. देवर्षी म्हणाले, चला आमच्याबरोबर. ज्या शिष्याला बांधून ठेवले आहेत त्यांना मुक्त करा. प्रत्यक्ष भगवंताची आज्ञा आहे. मग घाबरून चोर नारदजींबरोबर आले. तिथे वैराग्यवतीला बांधून ठेवले होते. तिथे आता चोराला पाहून भगवान म्हणाले, गुरुदेव प्रणाम. आता आमच्या भक्ताला मुक्त करा. तुमच्याशिवाय कोणी त्यांना मुक्त करू शकणार नाही. मग काय, देवर्षी आणि भगवान बाजूला उभे आणि चोर वैराग्यवतीला मोकळे करत होता. जसे वैराग्यवती बंधनातून मुक्त झाली तसे तिने प्रथम प्रणाम चोराला केला. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. गुरु आणि गोविंद दोन्ही प्रत्यक्ष समोरासमोर उभे आहेत. त्यावेळी प्रथम वंदन कोणाला करायचे? तेव्हा कबीर सांगतात, सर्वश्रेष्ठ हा गुरु आहे, कारण भगवंताकडे नेण्याचा मार्ग तोच आपल्याला दाखवतो. पण श्रद्धा ही आहे, गुरुवरची श्रद्धा आहे, ती मनापासून पाहिजे, खरी पाहिजे. गुरुवर जर का मनापासून श्रद्धा ठेवली तर चमत्कार हे घडूच शकतात. तर ही आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.